आपण आज आहे ना हायकोर्ट क्लर्क भरतीचा एक पेपर घेतलाय जुना, त्याला डिकोडिंग करणार आहोत. डिकोडिंग म्हणजे काय? 90 प्रश्न कसे येतात, एक पेपरच मी तुमच्या समोर त्याचं एक अनालिसिस घेऊन आलोय. म्हणजे प्रश्नोत्तर नसणार आहे, फक्त टॉपिक्स. मराठीचं काय येतं, इंग्लिशचं काय येतं, गणिताचं काय येतं, बुद्धिमत्तेचं काय येतं, संगणकाचं काय येतं, हे आपण बघणार आहोत. ओके, एक झालेला पेपर आहे या ठिकाणी तुमच्या समोर. हायकोर्ट एक्झामचा पॅटर्न कसा असतो तो आपण डिकोड करतोय. मराठीचे 10 प्रश्न असतात. काय आलं होतं त्या एका पेपरमध्ये ते सांगतो. ते मी वेगळा घेणार आहे, लाईव्ह घेणार आहे. शब्दसंग्रह आणि वाक्प्रचार. वाक्प्रचारांचा अर्थ मुक्ताफळे उधळणे असा एक वाक्प्रचार आला होता. जोडीने शब्द ओळखा, सोवळे ओवळे असा शब्द आला होता. त्यानंतर व्याकरणामध्ये शब्दांची जाती, क्रियाविशेषण, वाक्यांचे प्रकार, त्यामध्ये संयुक्त वाक्य, संधीमध्ये व्यंजन संधी, नामामध्ये विशेष नाम आणि सामान्य नामामधला फरक, असे प्रश्न आलेले होते. आता याच्यामध्ये इतर शब्दांची जाती सुद्धा येऊ शकतात. पुढे शुद्ध लेखनामध्ये शुद्ध शब्द ओळखा आला होता. साहित्य, कवींची टोपण नावं आली होती. कवी सौमित्र विचारलेले आहेत. मराठीमध्ये काय येतंय, तुम्हाला काय वाचायचंय ते इथे कळतं. ओके, क्लर्क भरती तुमच्यासाठी मोठी सुवर्ण संधी आहे. इंग्लिशमध्ये काय, इंग्लिशला डिकोड करायचं म्हटलं तर पहिली गोष्ट व्होकॅबवर प्रश्न. तुम्हाला सिनॉनिम्स करायचे आहेत, तुम्हाला अँटोनिम्स करायचे आहेत, त्यावर प्रश्न आलेले आहेत. तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन करायचं आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार, इडियम अँड फ्रेजेस करायचे आहेत. याचे मी स्वतंत्र लाईव्ह सेशन घेणार आहे. ओके, अभ्यास करता ऍप्लिकेशनवर तुम्हाला क्लर्कची स्पेशल लेखी बॅच आहे. क्लर्कची वेगळी आहे, शिपायाची वेगळी आहे, ड्रायव्हरची वेगळी आहे. ओके, तुम्ही ती जॉईन करू शकतात. स्पेलिंगमध्ये करेक्ट स्पेलिंग, व्याकरणामध्ये प्रीपोजिशनवर, फिल इन द ब्लँकवर प्रश्न येत आहेत. एरर डिटेक्शनवर प्रश्न आहे. त्यामध्ये आर्टिकल असेल, टेन्स असेल, तुम्हाला रिकाम्या जागा भरायची आहे. पुढे उतारा कॉम्प्रेहेन्शनवर प्रश्न होता. उतारा विचारला होता आणि रिकाम्या जागा भरायच्या होत्या. इंग्लिशमध्ये हे टॉपिक तुम्हाला माहित असावेत. अभ्यास करताना ना हे डोळ्यासमोर ठेवा. हा व्हिडिओ सेव्ह करून राहू दे. तुम्हाला वाटलं ना अरे मी बरोबर वाचतोय की नाही वाचतोय क्लर्क भरतीचं, व्हिडिओ बघा, तुम्हाला एक दिशा भेटेल. बघा, मी फक्त एवढे सांगतो, एवढेच टॉपिक नाहीये. याच्या अनुषंगाने याच्याशी रिलेटेड इतर टॉपिकही तुम्हाला करायचे. सामान्य ज्ञानामध्ये काय येते बघा, सामान्य ज्ञानाला वेटेज तसं कमी आहे, फक्त 10 प्रश्न आहेत. इथे भूगोलावर मुख्यत्वे प्रश्न आहे. मग त्यामध्ये महाराष्ट्राचा जागतिक भूगोलावर या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेत तरी प्रश्न जास्त होते. महाराष्ट्रातले किल्ले, युनेस्कोचे वारसा स्थळ युनेस्कोचे, त्यानंतर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागा, पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विचारला होता. शहरांची टोपण नावं, टायगर कॅपिटल, वाघांची राजधानी, जिल्ह्यांचं क्षेत्रफळ, नद्या आणि धरणं, शिवसागर नावाचं धरण, त्यावर प्रश्न आलेला होता. पुढे जागतिक आणि भारतामध्ये ना स्टॅटिक जीके विचारलाय. म्हणजे अणुऊर्जा प्रकल्प कुठे येतो, चेर्नोबिलचा, जागतिक वारसा स्थळ, मग एलिफंटावर प्रश्न होता. मानवी विकास निर्देशांक आयुर्मानावर प्रश्न होता. पुढे विज्ञानामध्ये खगोलशास्त्र, ग्रह विचारला होता. लाल ग्रह कोणता असा काहीतरी प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता. जीके मध्ये काय येते, मुख्यत्वे भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढे जातोय सामान्य बुद्धिमत्तेमध्ये काय येते बघा. बुद्धिमत्तेमध्ये ना तार्किक विचार आणि कोडे, पझल्स आणि तार्किक विचारावर प्रश्न आहे. कोडिंग डिकोडिंग आहे. म्हणजे त्यानंतर पाण्याला हे म्हटलं तर त्याला ते म्हटलं तर काय, अक्षराची पॅटर्न विचारले गेले, लेटर सिरीज विचारली गेली, रँकिंग आणि अरेंजमेंट विचारली गेली, बैठक व्यवस्था आपण म्हणतोय, पदांचा आणि भौगोलिक क्षेत्राचा चढता उतरता क्रम विचारला गेलाय, रांगेतलं स्थान बदलणं, इंटरचेंज पोझिशन्स विचारले गेले, आणि उंची वयाची तुलना या संदर्भातले सुद्धा प्रश्न रिजनिंगमध्ये होते. पुढे अॅनॉलॉजी, शब्दांचा परस्पर संबंध, म्हणजे कुत्र्याचा संबंध रेबिसी आहे, तर दुसरा मग कशाचा कशाशी. ऑड वन, वेगळा शब्द ओळखा, 4 पैकी तसाही प्रश्न. पुढे दिशा ज्ञानावर, इकडे चालत गेलं मग तिकडे फिरला, उजवीकडे डावीकडे, सगळं डायरेक्शन्स. नातेसंबंध, रिलेशनशिप, विधान दिलं, नातं ओळखा. त्यानंतर मालिका, सिरीज, नंबर सिरीज, लेटर सिरीज, अटींवर आधारित मोजणी होती, 8च्या आधी 6 आहे. मग याच्यानंतर काय, पुढे काय, त्यानंतर कॅलेंडर, वार काढणे, गणिती क्रिया, चिन्हांची अदलाबदल करून समीकरण सोडवणे. एवढे मुद्दे या एका पेपरमध्ये कव्हर होते. आणि तुम्हाला याच्यातून एक आयडिया येते की तुम्हाला करायचं काय आहे बुद्धिमत्तेचं. कारण बुद्धिमत्तेला 20 प्रश्न आणि गणिताला 20 प्रश्न, सगळा गेमच इथे फिरतो. आत्ताच सांगतोय, ज्याचं गणित आणि बुद्धिमत्ता चांगलं आहे का आणि इंग्लिश चांगलं आहे का, त्याचं कामच झालं लेखीमध्ये. आता अंकगणितामध्ये काय आहे, यामध्ये व्यावसायिक गणित आणि मूलभूत क्रिया यावर भर आहे. बघा, व्यावसायिक प्रोफेशनल, व्यावसायिक गणितामध्ये नफा तोटा, सरळ व्याज, टक्केवारी, उत्पन्न आणि खर्च यावर प्रश्न आहेत. वेग, वेळ आणि अंतर, बोट आणि प्रवाहाची गणितं जी आहेत त्यावर प्रश्न आहेत. टाइम आणि वर्क, एकत्रित काम करण्यास लागणारा वेळ तुम्हाला विचारला गेलाय.
सरासरी ॲव्हरेजवर प्रश्न आहे, चुकीची नोंद दुरुस्त करून सरासरी काढणे, पदातील संख्यांची सरासरी काढणे, त्यानंतर संख्या पद्धती, वर्ग, घनमूळ, पदावली सोडवणे, सिम्प्लिफिकेशन आपण त्याला म्हणतोय, त्यानंतर गुणोत्तर आणि प्रमाण, रेशोवर प्रश्न विचारले गेले, भूमिती, चौरसाचे क्षेत्रफळ, परिमिती, संभाव्यता, प्रोबॅबिलिटी, फासा टाकल्यानंतरची शक्यता, हे मुद्दे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, या पेपरमध्ये आलेले होते. म्हणजे काय करायचं गणिताचं आणि बुद्धिमत्तेचं आपल्याला कळतंय. पुढे संगणकाचं नेमकं काय आहे. बऱ्याच जणांना संगणक हा विषय नवीन आहे. 10 प्रश्न खूप जास्त वेटेज, लहानसा विषय आहे. त्याचे सगळे लेक्चर्स मी तुमच्या याच्यात टाकले, त्याच्या नोट्स टाकलेले आहेत तुमच्या व्याजमध्ये. बघा, एकतर मूलभूत संकल्पना तुम्हाला माहीत असाव्यात, बेसिक एकदम, इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस, संगणकाचा मेंदू वगैरे असं काहीतरी. लघुरूप तुम्हाला माहीत असावी. मग ULSI म्हणजे काय, व्हिडिओ म्हणजे काय, CD म्हणजे काय, DVD म्हणजे काय, असं बरंच येतं. त्याच्यानंतर हार्डवेअरमध्ये मग संगणकाच्या पिढ्या, जनरेशन्स, संगणकाचे प्रकार, सुपर, हायब्रिड, त्याच्यामधल्या चिप्स, त्यानंतर सॉफ्टवेअर आणि लँग्वेजेस, प्रोग्रॅमिंग भाषा ज्या आहेत, त्यानंतर MS वर्ड असेल, त्याचे वेगवेगळे शॉर्टकट्स असतील, एक्सेलचे असेल, पॉवर पॉईंटचे असेल, त्याचे उपयोग असेल, त्यावर प्रश्न आहे. आणि आधुनिक संगणकाचे जनक, संगणकाचा इतिहास, तो सुद्धा विचारला या ठिकाणी गेलेला आहे. संगणकाचं हे बेसिक तुम्हाला माहीत असलं पाहिजे. अशा पद्धतीने एक पेपर आपण डिकोड केला आहे. पुढचे पेपर सुद्धा मी घेत राहणार आहे आणि याच्यावर आलेले सगळे प्रश्न आपण लाईव्ह घेतोय. रात्री आहे ना, रात्री 10 वाजता क्लर्क भरतीचं स्पेशल लाईव्ह घेतोय. आज रात्री 10 वाजता या अभ्यास कट्टा ॲप्लिकेशनवर लाईव्ह लेक्चर्समध्ये तुम्हाला दिसेल. आणि दुसरं शिपाईचं लाईव्ह 7 वाजता घेतो आहे. 30 प्रश्न पूर्ण फुल प्रश्नपत्रिका एका लेक्चरमध्ये आपण कव्हर करतोय. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. धन्यवाद.